सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. मित्रांनो, या व्हिडिओत आपण साधा वर्तमान काळाची काही वाक्ये इंग्रजीमध्ये बनवणार आहोत. साधा वर्तमान काळ याचं जे स्ट्रक्चर आहे ते खालीलप्रमाणे असतं. यामध्ये सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट याप्रमाणे वाक्यरचना बनवायची. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर क्रियापद, त्यानंतर कर्म, याप्रमाणे इंग्रजी वाक्यरचना. मी फळे खातो हे वाक्य बनवायचे आपल्याला. मी या कर्त्यासाठी आय, त्यानंतर क्रियापद खातो म्हणजे ईट, त्यानंतर कर्म फळे म्हणजे फ्रूट्स, आय ईट फ्रूट्स. मी पाणी पितो, आय ड्रिंक वॉटर. आय हा कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर ड्रिंक हे व्हर्ब आणि वॉटर हे ऑब्जेक्ट. आय ड्रिंक वॉटर याप्रमाणे हे वाक्य बनेल. मी कार चालवतो, आय ड्राईव्ह कार. आय हे सब्जेक्ट, ड्राईव्ह हे व्हर्ब, त्यानंतर कार हे ऑब्जेक्ट. आय ड्राईव्ह कार. ती चित्र काढते, शी ड्रॉज अ पिक्चर. या ठिकाणी कर्ता शी आहे. ही शी इट हे कर्ते असतील तर क्रियापदास यस जोडायचं असतं. शी ड्रॉज अ पिक्चर. ती गाणे गाते, शी सिंग्स अ सॉन्ग. या ठिकाणी कर्ता म्हणजे सब्जेक्ट शी आहे, त्यामुळे क्रियापदास यस जोडायचं आहे. शी सिंग्स अ सॉन्ग. ती खो खो खेळते, शी प्लेज खो खो. सब्जेक्ट शी आहे, त्यामुळे क्रियापदास यस जोडायचं आहे. शी प्लेज खो खो. आम्ही नदीत पोहतो, वी स्विम इन द रिव्हर. सब्जेक्ट या ठिकाणी वी आहे आणि व्हर्ब स्विम आहे. वी स्विम इन द रिव्हर. आम्ही शाळेत अभ्यास करतो. आता हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. त्यासाठी वाक्यरचना कर्ता, त्यानंतर क्रियापद, त्यानंतर कर्म अशी इंग्रजीची वाक्यरचना असणार आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. वी स्टडी इन द स्कूल. आम्ही घर बांधतो. या वाक्याची वाक्यरचना इंग्रजीत खालीलप्रमाणे पुढीलप्रमाणे. वी बिल्ड होम. तो दरवाजा उघडतो, ही ओपन्स द डोर. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सब्जेक्ट ही शी इट असेल तर क्रियापदास यस जोडावायचे आहे. ही ओपन्स द डोर. तो अभ्यासात मदत करतो, ही हेल्प्स इन द स्टडी. या ठिकाणी सब्जेक्ट ही आहे, त्यामुळे क्रियापदास यस जोडलेला आहे. ही हेल्प्स इन स्टडी. याप्रमाणे ही वाक्यरचना इंग्रजीमध्ये बनवायची आहे. तो शाळेला जातो, ही गोज टू स्कूल. या ठिकाणी सब्जेक्ट ही आहे, त्यामुळं व्हर्ब जे गो व्हर्ब आहे त्याला ईएस जोडलेला आहे. ही गोज टू स्कूल. ते जोरात धावतात, दे रन फास्ट. सब्जेक्ट या ठिकाणी दे आहे, त्यानंतर व्हर्ब रन आणि फास्ट हे इतर शब्द आहेत. दे रन फास्ट. ते झाडाखाली झोपतात, दे स्लीप अंडर द ट्री. या ठिकाणी सब्जेक्ट दे आहे, त्यानंतर व्हर्ब स्लीप आहे. ते झाडाखाली झोपतात, दे स्लीप अंडर द ट्री. ते मोठ्याने रडतात. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. या ठिकाणी सब्जेक्ट दे आणि व्हर्ब क्राय आणि लाऊडली हे इतर शब्द आहेत. दे क्राय लाऊडली. तू चहा बनवतोस, यू मेक टी. सब्जेक्ट यू, व्हर्ब मेक आणि ऑब्जेक्ट टी. विद्यार्थी शाळेत येतात, स्टुडंट्स कम इन द स्कूल. विद्यार्थी शाळेत येतात हे वाक्य खालीलप्रमाणे इंग्रजीमध्ये बनेल. स्टुडंट्स कम इन द स्कूल. पक्षी आकाशात उडतात, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. इंग्रजीमध्ये सब्जेक्ट झाल्यानंतर व्हर्ब येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतं.
बर्ड्स हे सब्जेक्ट आहे. त्यानंतर वर्ब फ्लाय आहे. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. तो चहा आणतो. ही ब्रिंग्स टी. ही सब्जेक्ट, ब्रिंग्स वर्ब आणि टी ऑब्जेक्ट आहे. ही ब्रिंग्स टी. तो चहा आणतो. याप्रमाणे वाक्यरचना असेल. मी फळे खरेदी करतो. सब्जेक्ट आय. खरेदी करतो या क्रियापदासाठी बाय हे इंग्रजी वर्ब आहे आणि फळे हे ऑब्जेक्ट आहे म्हणजे फ्रूट्स. आय बाय फ्रूट्स. आम्ही भाजीपाला विकतो. वी सेल व्हेजिटेबल्स. आम्ही या कर्त्यासाठी वी हे सब्जेक्ट आहे. विकतो या क्रियापदासाठी सेल हे वर्ब आहे आणि भाजीपाला या कर्मासाठी व्हेजिटेबल्स हे ऑब्जेक्ट आहे. वी सेल व्हेजिटेबल्स. अशा प्रकारे आपण या व्हिडिओत काही साधा वर्तमान काळ असणारी सिंपल प्रेझेंट असणारी वाक्य बनवली. व्हिडिओ आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.